रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जलस्रोत तुडुंब भरले असून बहुतांश लघु पाटबंधारे धरणांनी 100% पाण्यासाठ्याचा टप्पा गाठलाय. रायगड पाटबंधारे विभाग कोलाड यांनी शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला असून पिण्याचे पाणी, शेती व सिंचनाच्या दृष्टीने ही अत्यंत दिलासादायक परिस्थिती आहे. अहवालानुसार पनवाड, वावा, सुतारवाडी, आंबेघर, कोणगाव, खोटवडे, ढोकशे, कवळे, उन्हेरे, कुडकी, पाभरे, संदेरी, वरण, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, भिलवले, कलोते, मोकाशी, डोनवत, मोरबे, बामणोली आणि उसरण ही धरणं 100% क्षमतेनं भरली आहेत. तर श्रीगाव धरणात 79%, कार्ले धरणात 56%, राणिवली धरणात 43%, साळोख धरणात 73%, अवसरे धरणात 71% आणि पुनाडी धरणात 88% पाणीसाठा नोंदवण्यात आला. दरम्यान जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 1045 मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी 65.31 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पर्जन्यमानात माथेरान येथे सर्वाधिक 157.4 मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल कर्जतमध्ये 104 मिलीमीटर, मानगाव व तळा येथे प्रत्येकी 96 मिलीमीटर, खालापूर 95 मिलीमीटर, म्हसळा 75 मिलीमीटर, पनवेल 60.6 मिलीमीटर, उरण 56 मिलीमीटर, पेण 55 मिलीमीटर, पोलादपूर 53 मिलीमीटर, मुरुड 52 मिलीमीटर, सुधागड 43 मिलीमीटर, महाड 38 मिलीमीटर, रोहा 30 मिलीमीटर, श्रीवर्धन 21 मिलीमीटर तर अलिबागमध्ये 13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातही मुसळधार पावसाची नोंद झाली असून डोनवत येथे 180 मिलीमीटर, कलोते मोकाशी येथे 160 मिलीमीटर, भिलवले येथे 150 मिलीमीटर, अवसरे येथे 136 मिलीमीटर, साळोख येथे 128 मिलीमीटर तर कोथुर्डे व खैरे येथे प्रत्येकी 90 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे जलाशयांमध्ये पाण्याची आवक सातत्याने सुरू असून अनेक धरणं पूर्ण क्षमतेनं भरून वाहण्याच्या स्थितीत आहेत. याशिवाय सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास आणि गाडी या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीवर पाटबंधारे विभागाकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या कोणतीही नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचलेली नसली तरी पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे तसेच धरण परिसर, नदी पात्र आणि पुलांवर अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एकूणच यंदाच्या मान्सूनमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे रायगड जिल्ह्यातील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असून खरीप हंगामातही सिंचनालाही मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे जलसंपत्तीच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यासाठी ही अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक स्थिती असल्याचं चित्र समोर आलंय. कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड.